श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा, नेत्री नये रे तुझवीन निद्रा, कै भेटसी बामजला सुभद्रा, शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु श्रीरामदासा. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आत्माराम समास पहिला. त्याग निरूपण. सुरुवातीला मंगलाचरण. आत्माराम सांगण्यास प्रारंभ करताना नमनाच्या निमित्ताने श्री समर्थांनी स्वतःला झालेल्या ब्रह्मदर्शनाचे थोडक्यात निवेदन केले आहे. ब्रह्मदर्शनी पुरुष अर्थात ब्रह्मज्ञानी होतो. त्याच्या जीवनामध्ये आत्मसाक्षात्कार सर्वांगांनी पूर्णता पावतो. त्यापैकी 5 अंगे महत्त्वाची असतात. ज्ञानाच्या मागोमाग त्याचे निवेदन येत असल्याने आत्मारामाच्या पहिल्या 10 ओव्यांमध्ये त्या 5 अंगांचे वर्णन आढळते. पहिले अंग ध्यानमग्न अशा साधनी पुरुषाला प्रथम स्वतःच्या अंतर्यामी स्वस्वरूपाचे म्हणजेच आत्मस्वरूपाचे दर्शन घडते. दुसरे अंग आत्मदर्शन झाल्यावर त्याचे साधन चालू राहते. त्याच्या स्वरूप अनुभूतीचा विस्तार होत जातो. स्वतःच्या हृदयात वास करणारे आत्मस्वरूप सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये तसेच सर्व विश्वामध्ये अंतर्यामीपणाने व्यापून आहे असा साक्षात प्रत्यय त्याला येतो. अनुभवाच्या या कक्षेला ईश्वर दर्शन असे म्हणतात. तिसरे अंग साक्षात्कारी पुरुषाची अनुभूती येथे थांबत नाही. तिची सूक्ष्मता वाढत जाते आणि ती दृश्य विश्वालाही मागे टाकते. अखेर केवळ शुद्ध परमात्म स्वरूपात ती स्थिरावते. अनुभवाच्या या सर्वोच्च कक्षेमध्ये मी नाही, तू नाही, आकार नाही, विकार नाही, रूप नाही, गुण नाही, वाणी नाही, वर्णन नाही, स्थल नाही, काल नाही आणि कार्य नाही, कारण नाही. येथे शुद्ध अस्तित्व तेवढे उरते. केवळ सन्मात्र अशा त्या अथांग परमात्म स्वरूपात साक्षात्कारी पुरुष पूर्णपणे विलीन होतो. चौथे अंग या दृश्य इंद्रिय गोचर आणि अदृश्य अतिंद्रिय विश्वरूपाचा प्रचंड कारभार युगानुयुगे बिनबोभाट चालवणाऱ्या चित्शक्तीची म्हणजे ज्ञानमय आदिशक्तीची प्रत्यक्ष प्रचिती येणे हे ब्रह्मदर्शनाचे चौथे अंग होय. या महाशक्तीला श्री समर्थ शारदा असे म्हणतात. 5वे अंग जीव अल्पशक्ती आहे, पण शारदेचा आतून पाठिंबा मिळाल्या कारणाने तो ईश्वर दर्शनापर्यंत पोचतो. तेथे स्थिरावण्यासाठी म्हणजे हृदय भुवनामध्ये जीव आणि शिव ऐक्यासनी विराजमान होण्यासाठी सद्गुरु कृपा नावाची परमात्म्याचीच एक विलक्षण शक्ती प्रसन्न व्हावी लागते. सद्गुरु कृपा झाली की जीवपणाला कायमचा मुक्तो. ब्रह्मानंद त्याच्या वचनी पडतो. ही तुर्यातीत अवस्था ब्रह्मदर्शनाचे 5वे अंग आहे. पहिल्या 2 ओव्यांमध्ये केवळ परमात्म स्वरूपास श्री समर्थांचा नमस्कार आहे. विश्व निर्माण होण्याच्या आधी नुसते सद्रूप परमात्म स्वरूपच होते. तेथे स्थल, काल व द्रव्य यांचा म्हणजे कोणत्याही दृश्याचा मागमूस नव्हता. आपल्याला गाढ झोप लागली की सर्व दृश्यांचा लोप होतो. आत्मा केवळ साक्षीपणाने उरतो. त्याचप्रमाणे या दृश्य विश्वाचा आरंभ होण्यापूर्वी आणि त्याचा उपसंहार झाल्यानंतर केवळ शुद्ध परमात्म स्वरूप किंवा सत शिल्लक राहते. तो अखंड अद्वय व अरूप परमात्मा आहे. इतकेच त्याच्याबद्दल म्हणता येते. मराठी भाषेमध्ये असणे
आणि होणे अशी दोन क्रियापदे आहेत. हे आहे हे असणे याचे रूप तर झाले हे होणे याचे रूप. आहे हे रूप असणेपणा म्हणजे नुसते अस्तित्व दाखवते आणि झाले या रूपावरून बदल, विकार किंवा उत्पत्ती यांचा बोध होतो. असणे या अर्थी संस्कृतामध्ये अस धातू असून त्यापासून सत हे नाम बनते. सत हे विद्यमान वाचक आहे. सत म्हणजे आहेपणा, असणेपणा किंवा केवळ अस्तित्व. होणे या अर्थी संस्कृतमध्ये भूधातू असून त्यापासून भव हे नाम तयार होते. भव म्हणजे ज्यात बदल होतो ते. सतत बदलणाऱ्या नामरूपात्मक विश्वाला भवसागर म्हणतात. ओवी पहिली ओळी नंबर 1. ओवी क्रमांक 1. जयास लटिका आळ आला, तो माया गौरी पासूनी झालाची नाही तया अरूपाला, रूप कैचे. आपण परमात्मा वस्तूवर खोटा आरोप करतो. तो आरोप मायारूपी आदिशक्तीमुळे निर्माण होतो. खरे म्हणजे परमात्मा झालाच नाही, म्हणून रूपाचा संबंध नसलेल्या परमात्मा वस्तूला रूप असणे शक्य नाही. जो झालाची नाही याचा अर्थ असा की परमात्मा केवळ सत आहे. तो नुसता असतो, अगदी जशाचा तसाच राहतो. परमात्मा म्हणजे काही एखादी व्यक्ती किंवा वस्तू नव्हे. तो आहे याशिवाय त्याच्याबद्दल काहीच म्हणता येत नाही. त्याच्या ठिकाणी होणे नाही, अर्थात बदल नाही किंवा विकार नाही. मानवी विचार व कल्पना दोन्ही होण्याभोवती फिरतात. जिथे होणे नसते तेथे त्यांचा प्रवेश होत नाही. म्हणून परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी दोन्ही लटिकी पडतात. यासाठी त्या स्वरूपाचे वर्णन करताना ते अनंत, असीम, अमूर्त, अरूप, अविकारी, अखंड व अद्वय आहे असेच करावे लागते. हे जरी खरे असले तरी परमात्मा काही शून्य नव्हे. इतकेच नव्हे तर तो आहे म्हणून विश्व आहे. तो आहे म्हणून आपण आहोत. तो नसेल तर काहीच असणार नाही. या सन्मात्र परमात्मा स्वरूपासच पाश्चात्य तत्वचिंतक रियालिटी किंवा द ॲब्सोल्यूट असे म्हणतात. जयास लटिका आळ आला. परमात्मा जड नाही, चेतन आहे. शांत नाही, अनंत आहे. मूर्त नाही, अमूर्त आहे. रूपवान नाही, अरूप आहे. तो सद्रूप आहे. सत जेव्हा विश्वाला व्यापून उरते तेव्हा त्या सत्ता असे म्हणतात. सत्ता शक्ती संपन्न असते. शक्ती नसलेली सत्ता मुळी सत्ताच नव्हे. परमात्मा सत्तेमध्ये अनंत शक्ती आहे. यापैकी एक महान शक्ती अरूप परमात्म्याला रूपे देण्याचा देखावा निर्माण करते. त्यामुळे अमूर्त, असीम व अनंत परमात्मा मूर्त, सीमित व शांत बनल्याचा भास होतो. त्या शक्तीला माया असे म्हणतात. ती मोठीच विस्मयकारक आहे. केवळ सन्मात्र व अरूप असा परमात्मा तिच्या करामतीमुळे अनंत रूपांच्या वेशांनी प्रकट झाल्यासारखा दिसतो. रूप म्हटले की दृश्य, आकार, विकार, भेद, बदल, सीमितपणा इत्यादी होणेपणाचे धर्म येतात. पण परमात्मा वस्तूच्या ठिकाणी तर होणे नाही, अर्थात त्याच्या ठिकाणी रूपाचा मागमूस नाही. त्याच्या ठिकाणी जे नाही ते माया त्याला चिकटविते. त्याच्यावर रूपाचा खोटा आरोप लागते. अरूप परमात्मा रूपवान भासतो. मायादेवीचे हे कर्तृत्व काही सामान्य नव्हे. ओवी क्रमांक 2. तेथे स्तवनाचा विचार, न घडे निर्विकारी विकार, परितयास नमस्कार, भाव बळे माझा. परमात्मा स्वरूप तर निर्विकार आहे. त्याच्या ठिकाणी कोणताही बदल नाही. ते अखंड व अद्वय आहे. तेथे दोनपणा आल्याशिवाय म्हणजे विकार उत्पन्न झाल्याशिवाय त्याचे स्तवन करण्याचा विचारच करता येत नाही. असे असले तरी तो आहेच या खात्रीने मी त्यास नमस्कार करतो.
येथे अडचण अशी की एकीकडे निर्गुण निर्विकारी अमूर्त व अरूप परमात्मा आहे, दुसरीकडे सगुण सविकार मूर्त दृश्य स्वरूप व साकार असा परमात्म्याचा अनुभव घेणारा शरीरधारी भक्त आहे. त्याचा साक्षात प्रत्यय येऊन देखील वाणीने त्याचे वर्णन करता येत नाही, त्याचे स्तवन किंवा पूजन करता येत नाही. असे जरी असले तरी परमात्मा आहेच हा निसंशय साक्षात्कार येथे सहाय्य देतो. त्याच्या बळावर श्री समर्थ परमात्मा स्वरूपाला नमस्कार करतात. खरे सांगायचे म्हणजे श्री समर्थांच्या योग्यतेचा ब्रह्मज्ञानी पुरुष अनुभूतीच्या पातळीवर परमात्मा स्वरूपच असतो, परंतु आपला अनुभव इतरांना निवेदन करण्यासाठी त्याला मानवतेच्या पातळीवर यावे लागते. मग माणसाला शोभेल आणि समजेल अशीच भाषा तो वापरतो. म्हणून केवळ निवेदनापुरते वेगळेपण स्वीकारून श्री समर्थ येथे परमात्मा स्वरूपास नमस्कार करतात. ओवी क्रमांक 3. जयाचेनी वेदशास्त्र पुराणे, जयाचेनी नाना निरूपणे, जयाचेनी स्वसुखा लाधणे, शब्दी निशब्द. त्या परमात्म वस्तूच्या प्रेरणेने वेदशास्त्र पुराणे आत्मज्ञान सांगतात. त्या सन्मात्र वस्तूच्या स्फुरणातूनच सारे आत्मवर्णन चालते. त्याच्या कृपेनेच आत्मानंद मिळतो. शब्दांच्या पलीकडे असणारा त्याचा अनुभव शब्दांमध्ये घालावा लागतो. घालण्यात यत्न लागतो. जी वस्तू जेथे नाही पण तेथे आहे अशी भासते तिला मिथ्या म्हणतात. अरूप आणि निर्विकार परमात्म्याच्या ठिकाणी नामरूपांनी भरलेले जग भासते. परमात्मा स्वरूपाकडून जगाकडे पाहिले तर ते मिथ्या ठरते, पण मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून त्याच जगाकडे पाहिले तर त्यास काही अंशी तरी खरेपण द्यावे लागते. उदाहरणार्थ श्री समर्थ जन्मास आले व जगात ते जीवन जगले. या जगात त्यांना ब्रह्मदर्शन झाले. या जगात त्यांनी आत्माराम सांगितला. या जगात आणि आपण तो अभ्यासतो. याच जगात म्हणून अंतिम तत्वदृष्टीने परमात्मा अरूप आणि निर्विकार असला तरी आपल्याला तो या दृश्य जगाच्या द्वाराच आकळणे शक्य आहे. पूर्णज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने परमात्मा वस्तूवर जगाचा लटका आरोप केला जातो. हे खरे, परंतु जगाला फक्त परमात्म्याचाच आधार आहे यात शंका नाही. परमात्मा आहे म्हणूनच हे जग आहेपणाने भासते. तोच या जगाचे अधिष्ठान आहे. जगाचे अधिष्ठान म्हणून परमात्म्याकडे पाहिले म्हणजे त्याला ईश्वर म्हणतात. आता 2 ओव्यांमध्ये श्री समर्थ जगाचे धारण पोषण करणाऱ्या सर्वज्ञ ईश्वराचे वर्णन करीत आहेत. परमात्मा स्वरूपाच्या अनुभवामध्ये अनुभव घेणारा वेगळेपणाने उरतच नाही. तेथे 2पण म्हणजे द्वैत नसते. जगाच्या अनुभवामध्ये मात्र अनुभव घेणारा जगाहून वेगळा राहतो. तेथे दृष्टा आणि दृश्य यांचे द्वैत असते. दृश्य रूपाने दिसणाऱ्या जगाच्या अधिष्ठानाचे म्हणजेच ईश्वराचे ज्ञान होईपर्यंत जग पूर्ण खरे वाटते. ईश्वराचे ज्ञान झाल्यावर जगात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमध्ये परमात्मा सत्ता हुकूमत गाजवीत असल्याचा साक्षात प्रत्यय येतो. सत्ता रूपाने ईश्वर सर्व जागी, सर्व काली, सर्व वस्तूंमध्ये हजर आहे हे खात्रीने पटते. ईश्वर सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, तो सर्वव्यापी आहे याबद्दल संशय उरत नाही. ज्ञानस्वरूप ईश्वर आणि सर्व प्राण्यांच्या हृदयात विलसतो. जगातील सर्व ज्ञानाचा प्रेरक तो असून त्यानेच वेद प्रकट केले. वेदांना शब्द प्रमाण मानतात. शब्दांचा ध्वनी म्हणजे काही तो प्रमाण नव्हे. पुरातनकाली ऋषी ध्यानावस्थेत ईश्वराशी तदाकार झाले. त्यांना अखंडार्थी म्हणजे एक दिव्य अर्थ गर्भ प्रज्ञा लाभली. तिच्याद्वारा त्यांना अनंताचा बोध झाला. तो बोध वाणीमध्ये साकार झाला. त्याला वेद किंवा श्रुती म्हणतात.
विश्वरूपामध्ये सूक्ष्मात लीन असलेले वेद ईश्वराने प्रकट केले. आपल्या वाणीला आपण क्रमाक्रमाने परावाणीमध्ये लीन केले तर आपल्याला वेदमंत्रांचा साक्षात्कार घडेल. या तादात्म्य अवस्थेमधून अगदी सहजपणे म्हणजे माणसाच्या श्वासाप्रमाणे वेद प्रकट होतात. अनंताचा बोध अनुमानाच्या म्हणजे युक्तिवादाच्या चौकटीत बसवला की शास्त्र आकारास येते. शास्त्र ईश्वरानुसारी असते. श्रुतीचा भावार्थ शास्त्रे व्यवस्थितपणे किंवा नीटनेटकेपणाने मांडतात. तोच भावार्थ पुराणे रंजक पद्धतीने सांगतात. निरूपणामध्ये ईश्वराच्या स्वरूपाचे आणि त्यांच्या दर्शनाच्या साधनांचे वर्णन असते. श्री समर्थांच्या सांगण्याचा हेतू असा की बाह्य व दृश्य जगाचे ज्ञान मानवी संकल्पनातून व मीपणाच्या प्रयत्नातून उदय पावणे शक्य असते, परंतु हृदयस्थ ईश्वराचे ज्ञान मात्र त्याच्या प्रेरणेवाचून प्रकट होत नाही. हे जसे खरे तसेच इंद्रियांच्या द्वारा दृश्य वस्तूंमधून सुख घेणे कठीण नसते, परंतु अंतर्मुख बनून व स्वतःच्या हृदयामध्ये उतरून स्वानंदाचा रस टाकणे ईश्वराच्या कृपेशिवाय शक्य नसते. जीव अल्पशक्ती आहे आणि अविद्येचा जोर मोठा विलक्षण असतो. अविद्येच्या उलट जाण्यासाठी ईश्वराचीच मदत लागते. देहातून घेण्याची जी सुखे असतात ती दृश्यामधील असल्याने शब्दांनी वर्णन करता येतात, पण ईश्वराचा आनंद म्हणजे आत्मानंद देहाच्या पलीकडे जाऊन भोगायचा असतो. तेथे दृश्याची कक्षा संपते, वाणी तेथे मौनावते, शब्द मूग गिळून बसतात. असे असले तरी स्वानंदाचा अनुभव शब्द वापरून निवेदन करण्याचा संत प्रयत्न करतात. निःशब्दाला शब्दाचा साज सजवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. ओवी 4. जे शब्दास आकळेना, जे शब्दे विण सहसा कळेना, कळले ऐसेही घडेना जिये स्वरूपी. ते स्वरूप वाणीने आकलन होत नाही, पण त्याची कल्पना येण्यास शब्दाहून किंवा वाणीहून अन्य साधन नाही. बरे, ते स्वरूप अनंत असल्याने ते कळले असेही म्हणता येत नाही. कळणे व न कळणे हा शांत मानवी मनाचा धर्म आहे. स्वस्वरूप ज्याला प्राप्त होते त्याला कळण्याची जाणीव उरत नाही. माणूस स्वभावतः जसा ज्ञान सन्मुख आहे तसाच तो आनंद सन्मुख आहे. हृदयस्थ ईश्वर जसे ज्ञानाचे निधान आहे तसाच तो स्वानंदाचे उगमस्थान आहे. आत्मज्ञान काय किंवा आत्मानंद काय दोन्हीही देहातीत असतात. दोन्ही अतींद्रिय असतात. शब्दांची गती इंद्रियगोचर वस्तूपर्यंत असते. म्हणून ईश्वराचे ज्ञान, त्याचा आनंद व त्याचे स्वरूप शब्दांच्या, विचारांच्या व कल्पनांच्या अवाक्यात येत नाही. हे जरी खरे तरी स्वस्वरूपाचा अनुभव निवेदन करण्यास शब्दाहून अन्य साधन माणसाला उपलब्ध नाही. या कारणाने शब्दांचा वापर केल्याशिवाय ईश्वराची दिव्य अनुभूती दुसऱ्यास कळवता येत नाही. मानवी मन अखेर शांतच आहे. स्थल कालांच्या मर्यादित ते वावरते. म्हणून शब्दांच्या माध्यमाने अनंताला गवसणी घालण्याची मनाने कितीही धडपड केली तरी ईश्वर मला कळला असे कोणी म्हणू शकत नाही. मला कळले असे जो म्हणतो त्याला कळलेलेच नसते. म्हणे जाणतो तो जनी मूर्ख आहे असे श्री समर्थांचे मत आहे. ओवी क्रमांक 5. ऐसे सदा सर्वत्र संचले, जे तर्का न वचे अनुमानले, ते जयेचेनी प्राप्त झाले, आपरूप आपणासी. वास्तविक सद्वस्तू निरंतर सर्व ठिकाणी पसरलेली आहे, पण तर्काच्या साह्याने अनुमान करून ती हाती लागणे शक्य नसते. शारदेच्या कृपेने आपले खरे स्वरूप आपल्याला प्राप्त होते. अनंत, असीम व अमूर्त परमात्मा
अंतिम सत्यवस्तू असून ईश्वर रूपाने तोच जगाचे अधिष्ठान आहे. ईश्वराला सत म्हणतात. जगातील प्रत्येक वस्तूला सच्चिदानंद स्वरूप ईश्वर व्यापून राहतो. मी म्हणजे जीव या जगातील एक व्यक्ती आहे, अर्थात तो माझ्या आतमध्ये व्यापून असला पाहिजे. तो कसा आहे? मला जे जे अनुभव येतात, उदाहरणार्थ जागेपण, स्वप्न, गाढ झोप, मूर्छा, बालपण, तरुणपण, म्हातारपण, सुख, दुःख, यश, अपयश इत्यादी, त्यांना मी वेगळेपणाने पाहतो. मी जशाचा तसाच राहतो. मी कधीही नाही असे होत नाही. म्हणजे मी सद्रूप आहे, पण मी नुसता असत नाही. मी चेतन आहे, जिवंत आहे. मी सर्व जाणतो, म्हणजे मी चिद्रूप आहे. त्या मीला त्वम म्हणतात. जगाचे अधिष्ठान असणारा ईश्वर आणि देहाचे अधिष्ठान असणारा मी दोघे एकच आहोत. तत्त्वम असी आपले खरे स्वरूप असणारा आत्मा सत रूपाने जीवनाचे अधिष्ठान आहे. चित रूपाने सर्व अनुभवांचा प्रकाशक आहे आणि आनंद रूपाने सर्व प्रकारच्या प्रेमांचा पोषक आहे. माणसाची बुद्धी भेदामध्ये काम करण्यात प्रवीण असते. इंद्रियांनी पुरविलेल्या माहितीवर ती संस्कार करते. जगामध्ये, व्यक्तीमध्ये, जातीत किंवा विशेषामध्ये निर्विशेषाचा किंवा अनेकांमध्ये एकाचा आविर्भाव दृष्टीस पडतो. अनेकांमध्ये विलसणाऱ्या एकाची कल्पना तर्क देतो, पण तो स्वतः मात्र एकमय बनू शकत नाही. या कारणाने तर्काचे ज्ञान संभवनीय राहते. शिवाय गोचर दृश्य हा त्याचा प्रांत असल्याने अतींद्रिय आत्म्याच्या क्षेत्रामध्ये संचार करणे त्यास अवघड जाते. मनुष्य शांत आहे म्हणून त्याच्या साऱ्या शक्ती शांतच असतात. ईश्वर अनंत आहे, त्यास जाणायला अनंत शक्ती पाहिजे. अशी अनंत शक्ती अर्थात ज्ञानशक्ती ईश्वरापाशीच असू शकते. शारदा ही अशी अनंत ज्ञानशक्ती असल्याने तिच्या साह्यानेच स्वस्वरूप व ईश्वर स्वरूप आकलन होते. ओवी क्रमांक 6. नमन तिची या निजपदा माया वाग्देवी शारदा जयेचेनी प्रवर्तती संवादा संत महानुभाव. वाणीची देवता जी शारदा, तिच्या चरणी माझा नमस्कार असो. साक्षात्कारी पुरुष केवळ शारदेच्या प्रेरणेने आत्मस्वरूप, ईश्वर रूप आणि परमात्मस्वरूप यांच्याबद्दल निवेदन करणाऱ्या संवादास प्रवृत्त होतात. माया, वाग्देवी, शारदा, ज्ञानशक्ती, 17वी जीवनकला, सद्गुरु कृपा, सद्विद्या, जाणीव, स्फूर्ती, निर्मळा, गौरी, संपिती इत्यादी नावांनी श्री समर्थ व इतर ब्रह्मज्ञानी पुरुष एका विश्वशक्तीचा उल्लेख करतात. परमात्म्याची ही अंगभूत महाशक्ती त्यांच्यासारखीच अनंत, असीम, अमूर्त व चिन्मय आहे. केनोपनिषद तिला शोभमाना म्हणजे अतिसुंदर, हैमावती, उमा असे नाव देते. अरूप परमात्मा स्वरूपाला अनंत रूपे ती देते, म्हणून तिला महामाया म्हणतात. विश्वामध्ये असीम ऐश्वर्य ती उधळते, म्हणून तिला महालक्ष्मी म्हणतात. निसर्गामध्ये जिकडे तिकडे अतर्क्य रचना ती निर्माण करते, म्हणून तिला महासरस्वती म्हणतात. आणि निर्मितीबरोबरच तेवढाच प्रचंड संहार ती घडवून आणते, म्हणून तिला महाकाली असे म्हणतात. जगातील सर्व वस्तूंमध्ये शक्ती आढळते. उदाहरणार्थ पृथ्वीमध्ये धारण शक्ती, पाण्यामध्ये विलयन शक्ती, अग्नीमध्ये दाहक शक्ती, वायूमध्ये चलन शक्ती, आकाशामध्ये व्यापन शक्ती, जिवंतपणामध्ये बरे करण्याची शक्ती, मनामध्ये संकल्प शक्ती, बुद्धीमध्ये विचार शक्ती, श्रद्धेमध्ये आत्मशक्ती प्रत्ययास येते. हे विश्व जर ईश्वरानेच निर्माण केले आहे आणि त्यामधील प्रत्येक वस्तू शक्तियुक्त आहे, तर स्वतः ईश्वर अनंत शक्ती संपन्न असलाच पाहिजे.
कारण शक्तिरहित ईश्वर शक्तीसहित वस्तूंनी भरलेले विश्व निर्माण करू शकणार नाही. विश्वाचा निर्माता, भरता, पालनकर्ता, अधिष्ठाता व संहर्ता ईश्वर सर्व शक्तिमान आहे. ईश्वराच्या ठिकाणी त्याच्या शक्ती स्वभावसिद्ध, अनादिसिद्ध आणि अगदी सहजसिद्ध आहेत. परमात्मा सृजन सन्मुख झाला की त्यास ईश्वरपणा प्राप्त होतो. त्या सृजन स्फुरणामध्ये अनेक शक्ती उदय पावतात. त्या शक्तींपैकी चित्तशक्ती ही सम्राज्ञी समजावी. विश्व निर्माण होण्याच्या प्रसंगी चित्तशक्तीला इच्छाशक्तीचे स्वरूप येते. त्यास मूळ संकल्प म्हणतात. आदी संकल्पनाला 2 अंगे असतात. संकल्पनाचे सन्मात्र अंग ज्ञानशक्ती गर्भ असते. त्याचे आनंदांग क्रियाशक्ती गर्भ असते. ज्ञानशक्ती गर्भ अंगाला शिव म्हणतात. तो सर्वज्ञ व सर्व मंगलकारी असतो. क्रियाशक्ती अंगाला शक्ती, महामाया, वाग्देवी किंवा शारदा म्हणतात. शारदा म्हणजे स्वस्वरूपाच्या दर्शनाचा आनंद देणारी व नादब्रह्माने भरलेली प्रज्ञा होय. या विश्वाला ईश्वर शिवपणाने म्हणजे ज्ञानरूपाने, संविद रूपाने व्यापून आहे. तसाच तो शक्तीपणाने म्हणजे सर्व कर्तेपणाने व्यापून आहे. विश्वामधील व्यवस्था तो सांभाळतो. घटना प्रवाह तो चालवतो. विश्वनिर्माण प्रक्रियेला मूळ संकल्प ओंकार स्वरूप असतो. त्याला शब्दब्रह्म म्हणतात. या शब्दब्रह्माचे मुकुलित स्वरूप 4 वाणींच्या रूपाने माणसाच्या ठिकाणी विलसते. त्यापैकी परावाणी ही वाग्देवी होय. ईश्वराची ज्ञानशक्ती संविद रूपाने विश्वात वावरते. ती मुकुलित होऊन माणसाच्या ठिकाणी कुंडलिनी रूपाने वास करते. ती जागी झाली की माणसामध्ये स्वयंभू ज्ञान उदय पावते. तसेच ईश्वराची ईक्षण शक्ती म्हणजे अलिप्तपणे राहण्याची आणि पाहण्याची शक्ती त्याच्यावर शुद्ध सत्वाचे आवरण घालते. तेव्हा तिला गौरी असे म्हणतात. विश्वातील घटना प्रवाहामध्ये ज्या प्रसंगी जे कार्य घडवून आणायचे असते त्यास अनुसरून एकच ईश्वरी शक्ती विविध रूपे धारण करते. मायागौरी ईश्वरावर विद्येचे आवरण घालते. जीवावरील अविद्येचा मल क्षीण करून वाग्देवी शारदा जीवाला विद्या संपन्न करते. तीच शारदा 3 अवस्था मागे टाकून तुरीयेमध्ये पदार्पण करण्यास जीवाला सामर्थ्य देते. तेथे जीवाला शिवाचे सानिध्य लाभते आणि शुद्ध जाणीवेची निर्मळ स्फूर्ती वश होते. संतांचे संवाद म्हणजे या दिव्य स्फूर्तीचे शब्दरूप आकार होत. मडक्यामध्ये माती तादात्म्य रूपाने राहते. ईश्वराच्या ठिकाणी शक्ती तशीच अभिन्नपणे वास करते. शक्तीला ईश्वराहून वेगळी कधीच काढता येत नाही. ईश्वराप्रमाणेच ती सर्व व्यक्तींना व सर्व वस्तूंना व्यापून राहते. पण शक्तीचा अध्यात्म जीवनातील महिमा माणसाच्या ध्यानात भरण्यास संत तिला वेगळेपणा देतात व निराळे नमन करतात. शक्ती सत्तारूप ईश्वरच होय. येथे ओवी क्रमांक 6 संपन्न झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.